काही ठिकाणी आपण फिरायला जातो, पण काही ठिकाणं अशी असतात जिथे पोचल्यावर जाणवतं आपण फक्त एका जागी आलेलो नाही, तर एका वेगळ्या जगात प्रवेश केलाय. आजची माझी भटकंती अशीच एका ठिकाणी आहे. मुंबईपासून फार दूर नाही, पण मुंबईच्या धावपळीपासून मात्र खूप दूर वाटणारं, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यासोबत गावाचं साधेपण, नारळाच्या झाडांमधून जाणारे छोटे रस्ते, जुन्या मंदिराची शांतता आणि इतिहासाची पावलं जपून ठेवणारा हा परिसर. हे आहे पालघर मधलं केळवा गाव. आज आपण फक्त केळवा बीच पाहणार नाही, तर या गावाच्या प्रत्येक बाजूला जाणार आहोत, जी बहुतेक वेळा समुद्र किनाऱ्याच्या गर्दीत कुठेतरी मागे राहून जाते. गावातून फिरताना काय दिसतं, इथल्या रस्त्यांमध्ये काय दडलंय, केळवा किल्ल्याची गोष्ट काय आहे आणि या गावाच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या चितलादेवी मंदिरापर्यंत पोचल्यावर नेमकं काय जाणवतं, चला आज केळवा गाव पाहायचं नाही तर अनुभवायचं आहे. माझा आजचा प्रवास सुरू होतोय आणि आता आपण केळवा गावाच्या आत प्रवेश करतोय. शहरामध्ये रस्ता म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग, पण गावातला रस्ता तसा नसतो. इथे प्रत्येक वळणावर काहीतरी वेगळं दिसतं. कुठे एखादं जुनं घर, कुठे अंगणात उभं असलेलं झाड, कुठे शांतपणे आपलं रोजचं जीवन जगणारी माणसं. आणि जसजसं मी गावाच्या आत जातोय तसतसं एक गोष्ट जाणवते. केळवा गाव अजूनही गावपण जपून आहे. पर्यटक इथे समुद्रासाठी येतात, पण समुद्रापर्यंत पोहोचण्याआधी या गावातून जाण्याचा अनुभवही तितकाच सुंदर आहे. केळवा गावात आत येताना मला सर्वात जास्त जाणवलेली गोष्ट म्हणजे इथलं छोटे छोटे रस्ते आणि गावाच्या वातावरणात मिसळलेली देवदेवळं. केळवा गाव फिरताना मला असं वाटतंय, आपण जितकं या गावाच्या आत जातोय तितकं हे गाव आपल्याला त्याचं खरं रूप दाखवतंय. मोठमोठ्या इमारती नाहीत, गोंगाट नाही, फक्त गावाचे रस्ते, जुनी घरं, देवळं आणि आपल्या गतीने चालणारं आयुष्य. गावातून पुढे जात असताना आजूबाजूची घरं आणि त्यांचं वातावरण लक्ष वेधून घेतं. हे घरं एखाद्या मोठ्या शहरातल्या घरांसारखी नाहीत, पण कदाचित म्हणूनच त्यांच्यात एक वेगळीच सुंदरता आहे. आणि आता गावाच्या या छोट्या छोट्या रस्त्यांमधून पुढे जाताना मला कुठेतरी समुद्र आपली वाट पाहतोय. गावातून पुढे आल्यानंतर अचानक समोर समुद्राची झलक दिसते आणि खरं सांगायचं झालं, गाव आणि समुद्र यांचं हे नातं खूप सुंदर आहे. एका बाजूला साधं गाव आणि दुसऱ्या बाजूला दूरपर्यंत पसरलेला समुद्र. केळवा बीचची लांबी साधारण 8 किलोमीटर आहे, त्यामुळे इथे किनाऱ्याचा विस्तार खूप मोठा जाणवतो. समुद्र किनाऱ्यावर फिरताना माझं लक्ष जातं एका अशा गोष्टीकडे जिच्यामुळे केळव्याची ही सफर फक्त निसर्गापुरती राहत नाही, इथे इतिहासही आहे. हा आहे केळवा किल्ला. आज त्याची अवस्था पाहिली तर कदाचित आपल्याला लगेच कल्पना येणार नाही की या ठिकाणाने किती मोठा इतिहास पाहिला असेल. केळवा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी बांधला होता आणि मराठा राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचा वापर झाला. आज मात्र काळाच्या ओघात
किल्ल्याचा बराचसा भाग भग्न अवस्थेत आहे, पण इतिहासाची खासियत अशी असते, इमारत तुटू शकते, भिंती झिजू शकतात, पण त्या जागेची गोष्ट मात्र तिथेच राहते. आणि केळव्याच्या या किनाऱ्यावर उभं राहून तो इतिहास डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला की हे ठिकाण किती वेगळं होतं असेल याची कल्पना येते. केळवा किल्ला म्हणजे केवळ समुद्र किनाऱ्यावर उभे असलेले काही अवशेष नाहीत. हा किल्ला केळव्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. किल्ला पाहिल्यानंतर आता माझा पुढचा प्रवास पुन्हा समुद्राच्या दिशेने सुरू झाला. केळवा म्हणजे गाव, समुद्र आणि इतिहास यांचं एकत्र असलेलं रूप आहे. आता माझ्या केळवा गावाच्या एक्सप्लोरेशन मधलं एक महत्त्वाचा भाग बाकी आहे, शीतलादेवी मंदिर. समुद्र किनाऱ्याजवळ असलेलं हे मंदिर केळव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत आपण पाहिलं गाव, गावाचे रस्ते, समुद्र आणि इतिहास सांगणारा किल्ला, पण आता या गावाची श्रद्धा समजून घेण्याची वेळ आहे. मंदिराची परंपरा प्राचीन असल्याचं मंदिराच्या अधिकृत माहितीत सांगितलं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळाशी जोडला जातो. तर पुढे 1986 मध्ये मंदिराच्या पुनर्बांधणी व सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं. म्हणून हे मंदिर केळव्याच्या श्रद्धा आणि इतिहासाचा भाग आहे. मंदिराच्या परिसरात आहेत रामकुंड. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार प्रभू श्रीराम केळव्याच्या या परिसरात थांबले होते आणि त्यांनी बाणाने हे कुंड निर्माण केल्याची आख्यायिका सांगितली जाते. इतिहास आणि श्रद्धा याची ही सांगड केळव्याला आणखी एक वेगळी ओळख देते. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा समुद्राच्या दिशेने निघालोय आणि इथे एक वेगळीच गोष्ट जाणवते. एका बाजूला श्रद्धेचं ठिकाण आणि काही अंतरावरच समुद्राचा अथांग विस्तार. केळवा गावाची ही दोन रूपं आहेत, श्रद्धा आणि निसर्ग. केळवा बीच सुमारे 8 किलोमीटर पसरलेला असल्यामुळे इथे समुद्र किनाऱ्याची विशालता सहज जाणवते. बीचवर आल्यावर माझं लक्ष समुद्र किनाऱ्यावर गेलं. काही स्थानिक लोक समुद्रात रापण करून मासेमारी करत होते. मी सुद्धा तिथे थांबलो, कारण केळव्याच्या समुद्राशी जोडलेल्या लोकांचं रोजचं आयुष्य जवळून पाहण्याचा क्षण होता. जाळ्यातून मासे बाहेर काढताना त्यांची लगबग, किनाऱ्यावर पसरलेलं जाळं, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्या सगळ्यांमध्ये चाललेली ही पारंपरिक मासेमारी, हे दृश्य खरंच अनुभवण्यासारखं होतं. तर हा होता माझा केळवा गावाचा छोटासा प्रवास. एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास समुद्र, इतिहास, किल्ला आणि श्रद्धेपर्यंत पोहोचला.
तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सुंदर ठिकाणांचा सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी अमोल व्हिज्युअल्सला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत फिरत राहा, नवीन ठिकाणं शोधत राहा आणि प्रत्येक प्रवासाची एक सुंदर गोष्ट बनवत राहा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. you